नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सायली वन पीस घालून तयार झालेली आहे. अर्जुन येतो. रूमचा दरवाजा सायलीने अलगद उघडलेला असतो आणि सायलीकडे तो जातो. सायली म्हणते मी इथे आहे. मग अर्जुनला सायलीला त्या अवस्थेत पाहून खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायलीने हाय हिल्स घातलेले असतात. तिला चालताही येत नसतं आणि त्याहीपेक्षा तो शॉर्ट ड्रेस त्याच्यावरती केलेला तिने डार्क असा मेकअप हे सगळं पाहून अर्जुन पाहतच राहतो आणि तो हसायला सुरुवात करतो. सायली म्हणते काय झालं, कशी दिसते मी? तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कसं दिसताय, एकदम फनी. पण हे सगळं काय आहे? ते शेतामध्ये ते काय लावतात बरं ते? सायली म्हणते बुजगाव ना. अर्जुन म्हणतो हो, तुम्ही ना तशा दिसताय. तेव्हा सायली पाहतच राहते. अर्जुन म्हणतो काय हे? तेव्हा सायली म्हणते की काय झालं सर? तर अर्जुन म्हणतो पण मला एक कळत नाही आहे, हे तुम्ही कुठून आणलं सगळं? खरेदी केलं का? तेव्हा सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो पण तुम्हाला असं वाटलं नाही की खूप खर्च होतो आहे? कारण तुमचं जे मन तुम्हाला सांगत असतं ना, मग तुमच्या मनाने तुमच्याशी डुशूम डुशूम केलं नाही? तेव्हा लगेचच सायली म्हणते की हो केलं. मग अर्जुन तिला म्हणू लागतो अहो पण मग कशासाठी एवढं सगळं करायचं, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे, पण काय माहिती मला ना वाटलं की आजकालच्या ज्या मुली मॉडर्न दिसतात ना त्यांच्यासारखं मीही दिसलं पाहिजे, म्हणून केलं मी हे सगळं. तेव्हा अर्जुन तिची समजूत घालू लागतो. तिला म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते की आजकालच्या आधुनिक मुली कशा दिसतात ना, मी तशी नाही आहे ना, म्हणून मी हे सगळं केलं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही हे सगळं करायची काय गरज आहे? तेव्हा सायली म्हणते त्यांच्यासारखी मी सुंदर दिसत नाही ना, त्यासाठी केलेलं आहे. अर्जुन म्हणतो पण त्या मुली जेव्हा जो ब्युटी त्यांची जी ब्युटी तुम्हाला वाटते खूप सुंदर आहे, पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या चेहऱ्यावर जी $1,000,000 स्माईल आहे ना, ती त्यांच्याकडे नाही आहे. ती त्यांच्याकडे नाही, कारण काही झालं तरी तुम्ही तुम्ही जे हे मेकअप करून ब्लश आणलं आहे ते त्या $1,000,000च्या पुढे झिरो आहे. काहीच उपयोग नाही आहे त्याचा, कारण तुम्ही खूप सुंदर आहात. कारण तुम्ही मनाने सुंदर आहात, म्हणून तुम्ही एवढ्या सुंदर दिसता. अर्जुन सायलीची समजूत घालत असतो. सायलीला सांगत असतो की सायली किती सुंदर आहे ते. त्याचबरोबर अर्जुन तिला म्हणत असतो की तुमचं जे चालणं, तुमचं वागणं, तुमचं बोलणं ते इतकं छान आहे की त्यामुळं तुम्हाला कोणत्याही ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज नाही. त्याचबरोबर तुमच्या प्रेमात कोणीही पडू शकेल. तेवढ्यात अर्जुनचा मोबाईल वाजतो आणि सायली अर्जुनला प्रश्न विचारते सर तुम्ही तुम्ही पडाल प्रेमात? तेव्हा अर्जुन मागं फिरतो आणि त्याच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. अर्जुन विचार करत असतो की सायली मला काय बोललेत नक्की? अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि नंतर अर्जुन येतो आणि सायलीचा हात हातात पकडतो आणि म्हणू लागतो की हो, खूप दिवस झालं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सांगायलाही 2-3 वेळा मी धाडस केलं, पण काही ना काही प्रॉब्लेम आले. हो, मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. मिसेस सायली, आय मीन लव. आय लव यू असं अर्जुन बोलतो. सायली मात्र पाहतच राहते. सायलीसाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि सायली खूप चिडते. अर्जुनला म्हणू लागते काय बोललात तुम्ही अर्जुन सर? तुम्हाला माहिती आहे का आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते डिवोर्स पेपर अजून आपण कोर्टात फाईल केलेले नाहीत. त्यामध्ये रूल आहे आणि आपल्या रूलनुसार कुणीही एकमेकांच्या प्रेमात पडू शकत नाही. जर तसं झालं तर दुसरी व्यक्ती हे कॉन्ट्रॅक्ट तोडू शकते आणि आज तुम्ही माझ्या प्रेमात पडलेला आहात म्हणजे तुम्ही रूल ब्रेक केलेले आहेत. त्यामुळं आता मी हे कॉन्ट्रॅक्ट तोडते आणि मी चालले. आणि सायली बॅग भरायला जाते. ती बॅग घेते आणि तिच्या ज्या साड्या आहेत त्या बॅगेत ठेवू लागते आणि ती निघायची घाई करत असते. अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अहो त्या कॉन्ट्रॅक्ट पलीकडे आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट पलीकडे आहेत माझ्या फिलिंग्स, प्लीज तुम्ही एकदा विचार करा. अर्जुन सायलीची समजूत घालत आहे, तिला समजावत आहे, पण सायली काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सायली म्हणते की तुम्ही चूक केली सर, तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टमधला रूल तोडलेला आहे.
त्याच्यामुळं हे शक्यच नाही. आता कधीच मी इथं राहू शकत नाही, कारण हे तुम्हीच त्या रूल्समध्ये टाकलेलं होतं. त्यामुळं काहीही झालं तरी मी इथे राहू शकत नाही, मला जावं लागणार आहे आणि मी हे सोडून जात आहे. आणि तेव्हा अर्जुन जागेवर येतो, कारण सायली पुन्हा त्याला आवाज देते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपतबरोबर त्या जेलमध्ये जो दुसरा माणूस आहे तो खूप वाजवत असतो. तेव्हा महिपतला खूप राग येतो. तिथला असलेला ग्लास तो उचलतो आणि तो फेकून मारतो आणि म्हणतो, गप्प बस रे. आणि इकडे साक्षीने ज्या व्यक्तीकडे पैसे आणि मोबाईल दिलेला आहे ती व्यक्ती आता महिपतच्या तिथं आलेली असते. तो हवालदार तिथं आलेला असतो आणि महिपतला म्हणतो इकडे. आणि महिपतला तो बोलवून घेतो आणि महिपतला तो मोबाईल आणि पैशाचं जे पाकिट आहे ते देतो आणि म्हणतो की मी जेव्हा असेल ड्युटीवर तेव्हाच याचा वापर करायचा आहे, त्याशिवाय नाही. आणि तो सांगतो की मी काळजी घेईल. तेव्हा महिपत म्हणतो खरंच धन्यवाद. तेव्हा तो म्हणतो, अहो तुमची सेवा नाही करणार तर कोणाची करणार. आणि इकडे महिपतला त्याने ते दिलेलं असतं. इकडे सायलीने अर्जुनला आवाज दिलेला असतो आणि सायली म्हणालेली असते की काय झालं. अर्जुन म्हणतो की सायली, कसं आहे माहिती आहे का, माझ्या मनात जे आहे ना ते तुम्ही कधीच समजून घेऊ शकणार नाही. सायली म्हणालेली असते की अर्जुन सर, तुम्ही जे सांगितलं आहे ना ते मला पटलं आहे. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता कांगावा करू लागते. अस्मिता म्हणत असते की पूर्णाजी, तुला माहिती आहे का, अगं तुझ्या सुनेने कपडे अगदी 1 पीस घेण्यावर पैसा खर्च केलेला आहे, 1 पीस घेण्यावर. पूर्णाजी म्हणते काय सांगतेस. आणि मग पूर्णाजी सायलीच्या जवळ येते आणि सायलीला काहीतरी दाखवते आणि विचारू लागते हे काय आहे. सायली म्हणते मला नाही माहिती. आणि पूर्णाजी रागाने बोलत आहे. सायली मात्र तेवढ्याच इनोसंटली सांगत आहे की मला नाही माहिती. अर्जुन पण तिथे आहे. आता अर्जुन सायलीची कशी बाजू घेणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे का पूर्णाजी स्वतःहून सायलीला समजून घेईल. त्यानंतर इकडे सायली ही मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि ती मधुभाऊंना सांगू लागते की माझी एक मैत्रीण आहे आणि ती आहे ना तिच्या मित्राबरोबर बोलत असते. तेव्हा तिच्या मनात खूप भारी वाटतं. एकमेकांची ते काळजी घेतात. याला मधुभाऊ काय म्हणता येईल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ, तुझी मैत्रीण प्रेमात पडली आहे. आणि त्यानंतर मधुभाऊंना एकदम विचार येतो डोक्यात आणि मधुभाऊ म्हणतात, साऊ तुला हे कळायला पाहिजे होतं, तू तर प्रेमविवाह केला आहेस ना. आणि आता मधुभाऊंनी हा प्रश्न विचारल्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण मधुभाऊंनी हे विचारून सायलीला कोड्यात पाडलेलं आहे. सायलीच्या प्रेमविवाहावरती शंका घेतलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता सायली मधुभाऊंना काय उत्तर देईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.